कैरीचे शरबत बनवण्यासाठी इथे एक मी मोठी कैरी घेतलेली आहे, ती पूर्ण सालसकट अशी साफ करून घेतलेली आहे व त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. बारीक बारीक असे स्लाइस करून ते कापून त्याचे तुकडे करून मी एका मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याच्यात एक हिरवी मिरची, काळी मिरचीचे पावडर, थोडंसं सेंधा नमक आणि अर्धी वाटी गूळ या प्रमाणात घेतलेला आहे आणि थोडंसं पुदिना असं टाकलेला आहे. आता आपल्याला त्यात अर्धा कप पाणी टाकून मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट बनवून झाल्यानंतर त्यात आपण अजून थंड पाणी टाकायचं आहे. थंड पाणी टाकून झाल्यानंतर थोडेसे बर्फाचे तुकडे देखील आपल्याला त्यात टाकायचे आहेत. तर हे सगळं झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मिरची पावडर आणि थोडंसं मीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या ग्लासला लिंबूचा रस लावल्यानंतर ती मिरची पावडर लावून घ्यायची आहे आणि मस्तपैकी आपलं थंड थंड आम पन्न्याचं शरबत आपल्याला एन्जॉय करायचं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.